श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या मंगळवारी 14 जुलै रोजी आलेली आहे ज्येष्ठ दर्श अमावस्या आणि या अमावस्या तिथीचा प्रारंभ आज 13 जुलैला सोमवारी संध्याकाळी 6:50 होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती 14 जुलैला मंगळवारी दुपारी 3:14 होणार आहे. उगवत्या सूर्याने उद्या मंगळवारी अमावस्या तिथीही पाहिलेली असल्यामुळे उद्याचीच अमावस्येची तिथीही ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे उद्या 14 जुलैलाच ज्येष्ठ दर्श अमावस्याही असणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येच्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि अमावस्या तिथीला आपल्याला काही खास महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे असतात. अमावस्येच्या तिथीला हे खास उपाय केल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्या घरावर होत असते. आपल्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी सुद्धा अमावस्या तिथीला काही खास विशेष महत्त्वपूर्ण उपाय हे केले जात असतात. अगदी कठोरातला कठोर खडतर पितृदोष संपवण्यासाठी अमावस्या तिथीला काही खास उपाय हे केले जात असतात. अमावस्या तिथी आली की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं. पण अमावस्या तिथी ही वाईट नसून या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होत असते. दिवाळीला लक्ष्मीपूजन हे सुद्धा आपण अमावस्येच्या तिथीलाच करत असतो. त्यामुळे अमावस्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय हे केले जात असतात. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही महत्त्वपूर्ण उपाय हे सांगणार आहे की जे उद्या मंगळवारी 14 जुलैला आपल्याला अमावस्येच्या तिथीला करायचे आहेत. हे उपाय तुम्ही उद्या अमावस्येच्या तिथीला तुमच्या घरामध्ये केल्याने तुमच्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा तुमच्या घरामध्ये कायम राहील. तुमच्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी ही नष्ट होऊन पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि तुमच्या घरामध्ये जो काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर तोही नष्ट होईल. माता लक्ष्मीची तुमच्या घरावर कृपा होईल आणि तुमचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल. आयुष्यामध्ये जी काही दुःख संकट असतील तर ती सुद्धा नष्ट होतील आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहील. तर उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला असे कोणते महत्त्वपूर्ण उपाय करायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची आहे. जिथे कुठे जाळे जळमटे हे आपल्या घरामध्ये आलेले असतील तर ते आपल्याला सगळे काढून टाकायचे आहेत आणि आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साफसफाईबरोबरच आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं असतील जसं की काही बंद पडलेली घड्याळं असतील तर तीसुद्धा आपल्याला उद्या आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायची आहेत किंवा जर दुरुस्त करण्यासारखी काही वस्तू असतील तर त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. तुमच्या घरामध्ये जर कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील आणि त्या तुमच्या वापरामध्ये येत नसतील तर अशा वस्तू आपल्याला उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्या घराच्या बाहेर टाकायच्या आहेत. आपल्या घराच्या बाहेर उद्या या वस्तू आपल्याला अवश्य काढायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. अशा काही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये असतात की ज्या आपल्या वापरात येत नाहीत, तुटलेल्या असतात, फुटलेल्या असतात आणि त्यांचा उपयोगसुद्धा आपल्याला हा कधीच होत नाही. तर अशा वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये साठवून ठेवल्या तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जाही वाढीस लागत असते. त्यामुळे अशा वस्तू उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या घराच्या बाहेर अवश्य टाकून द्यायच्या आहेत. तर बघा आता लवकरच चातुर्मास हा सुद्धा सुरू होणार आहे आणि पुढे श्रावण महिना हा सुद्धा येणार आहे आणि तिथून पुढे आपल्या सणावारांनाही सुरुवात होत असते आणि आपले असे हे सणवार सुरू होण्याआधीच आपल्याला आपल्या घराची संपूर्णपणे स्वच्छता ही आधीच करून घ्यायची आहे. तर ही स्वच्छता तुम्ही उद्या अमावस्येच्या तिथीला करू शकतात. असं केल्याने आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल. पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या घरातली फरशी लादी पुसताना आपण जे काही पाणी घेऊ तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि त्याचप्रमाणे थोडेसे खडे मीठ हे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपलं घर आपल्याला संपूर्णपणे स्वच्छ पुसून काढायचं आहे. आपली लादीही आपल्याला या पाण्यानेच पुसायची आहे. असं केल्याने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जाही निघून जाण्यास मदत होत असते आणि आपलं घर हे स्वच्छ झाल्याने आपल्याला प्रसन्नतापूर्वक असं वाटत असतं. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे उंबरठ्यासुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या उंबरठ्यावर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. मग हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही रांगोळीने सुद्धा काढू शकतात किंवा कुंकवाने सुद्धा काढू शकतात. तर याप्रमाणे आपल्याला
उद्या अमावस्येच्या तिथीला मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि उंबरठ्याची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करून त्यावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह जरूर काढायचं आहे. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच होत असतो आणि आपलं मुख्य प्रवेशद्वार जर सुशोभित असेल, स्वच्छ असेल, साफ असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आपोआप आकर्षित होत असते आणि त्याचप्रमाणे उंबरठ्याला हळदीचं लेपन केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तसंच कुठलीही वाईट शक्ती, वाईट गोष्ट ही आपल्या घरामध्ये यामुळे चुकूनही प्रवेश करू शकत नाही. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हीच हळद आपण उंबरठ्याला जर लावली तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. त्यामुळे उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला हळदीचे स्वस्तिकाचे चिन्ह हे जरूर काढायचं आहे आणि उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपन हे करायचं आहे. पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे देवपूजा करताना आपल्याला दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक आणि मूर्ती हे आपल्याला उद्या स्वच्छ करायचे आहेत. आपल्या संपूर्ण देवघराची स्वच्छता आपल्याला उद्या करायची आहे आणि आपले देव हे सुद्धा आपल्याला उद्या स्वच्छ करायचे आहेत. संपूर्ण देवघराची साफसफाई आपल्याला करायची आहे आणि देवांची सुद्धा आपल्याला व्यवस्थित नीटनेटकी पूजा करायची आहे. देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे अनावश्यक वस्तू असतील तर त्या वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या देवघराच्या आजूबाजूच्या ज्या काही अनावश्यक वस्तू आहेत तर त्यासुद्धा काढून टाकायच्या आहेत. देवघराची संपूर्ण साफसफाई केल्यानंतर देवपूजासुद्धा आपल्याला करायची आहे. आपल्या घरातल्या देवघराची साफसफाई केल्याने आपलं देवघर हे अगदी सुंदर दिसेल आणि त्यामुळे आपल्या घरातसुद्धा आपल्याला प्रसन्न असं वाटेल. प्रसन्नतापूर्वक वातावरण हे आपल्या घरात तयार होईल आणि देवांची सुद्धा कृपा आपल्याला अवश्य लाभेल. पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला उद्या आपल्या किचनची सुद्धा साफसफाई करायची आहे आणि त्याचप्रमाणे किचन ओटासुद्धा स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि गॅसची शेगडीसुद्धा आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे अन्नपदार्थ हे शिजवले जात असतात. त्यामुळे अमावस्येच्या तिथीला आपल्याला आपल्या किचनची सुद्धा साफसफाई ही करायची आहे. याप्रमाणे आपल्या किचनची साफसफाई केल्यानंतर किचनमधल्या भिंतीवर आपल्या किचन ओट्याजवळच्या आपल्या गॅसच्या शेगडीच्या मागे जी कुठली भिंत असते तर त्या भिंतीवर आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आपल्या गॅस शेगडीवर सुद्धा आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचे आहे आणि तिची पूजा करून घ्यायची आहे. आपल्या किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि तिचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहावा. आपल्या घरात अन्नधान्याची कायम नेहमी बरकत राहावी यासाठीच उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे. उद्या अमावस्येच्या तिथीला जर तुम्ही असं हळदीने स्वस्तिक हे चिन्ह तुमच्या किचनमध्ये काढलं तर यामुळे तुमच्या किचनमध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते. हळद ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक या चिन्हाला खूपच शुभ चिन्ह मानलं गेलं आहे. त्यामुळे आपल्या किचनची सुद्धा आपल्याला साफसफाई करून आपल्या किचनमध्ये किचनच्या भिंतीवर हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि गॅस शेगडीवर सुद्धा आपल्याला गॅस शेगडीची स्वच्छता करून स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि आपल्या गॅसची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजेच अमावस्येच्या तिथीला उद्या आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा आपल्या पितरांसाठी जरूर लावायचा आहे. असं केल्याने आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. त्याचप्रमाणे पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त व्हावा, आपल्या पितरांना सद्गती लाभावी याकरता उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला सकाळी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिश्रित पाणी हे अर्पण करायचे आहे आणि तसंच पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे. अमावस्येच्या तिथीला आपल्या पितरांना सद्गती मिळावी यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जात असतात. त्यामध्ये हा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण असा मानला गेला आहे आणि हा उपाय आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही जरूर करा. आपले पितर जर आपल्यावर संतुष्ट असतील तर आपल्याला कोणत्याही कामांमध्ये अडचणी या निर्माण होत नाही. आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळतं. म्हणून हा उपाय उद्या तुम्ही अवश्य करा. आणि तसंच पुढचा महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती आपल्या घरामध्ये करू तर तेव्हा आपल्या घरामध्ये आपण धूप हा जरूर जाळायचा आहे आणि त्याचप्रमाणे कापूरसुद्धा आपल्याला जाळायचा आहे आणि धूप आणि कापराची धुनी म्हणजेच याचा जो काही धूर असेल तर तो आपण आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे. असं केल्याने आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या बाहेर निघून जाईल आणि संपूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही संचारेल. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही नष्ट झाल्यामुळे माता लक्ष्मीचा सुद्धा प्रवेश होईल. तसंच पुढचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे उद्या अमावस्येच्या तिथीला आपल्याला यथाशक्ती दानधर्म हा सुद्धा अवश्य करायचा आहे. अमावस्येच्या तिथीला आपण गरजू गरीब व्यक्तींना दानधर्म केल्याने किंवा अन्नदान केल्याने आपल्याला देवांचे आशीर्वाद तर मिळतच असतात पण त्यासोबतच आपल्या पितरांचे सुद्धा आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात. पितरांची सुद्धा
सुद्धा कृपादृष्टी आपल्यावर होत असते आणि सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान आहे ते म्हणजेच अन्नदान. त्यामुळे अमावस्येच्या तिथीला गरजूंना अन्नदान हे तर नक्कीच करा. यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर याप्रमाणे अगदी साधे सोपे पण तितकेच अत्यंत प्रभावी असे आणि महत्त्वपूर्ण उपाय उद्या आपल्याला अमावस्येच्या तिथीला आपल्या घरी करायचे आहेत. उद्या अमावस्येच्या तिथीला हे उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या प्रगतीच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी या निर्माण झाल्या असतील तर त्या सर्व अडचणी दूर होतील. पितृदोष, वास्तुदोष यापासून आपली सुटका होईल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर कायम राहील. तुमच्या घरातली गरिबी निघून जाईल आणि ज्या काही आर्थिक अडचणी या तुम्हाला जाणवत असतील तर त्यासुद्धा नष्ट होतील. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण हे साधे सोपे उपाय उद्या तुम्ही अमावस्येच्या तिथीला अवश्य करा. आणि याच अमावस्येच्या तिथीला नाही तर तुम्ही दर महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला सुद्धा हे उपाय तुमच्या घरामध्ये करू शकतात. याचा तुम्हाला 100% पॉझिटिव्ह रिझल्ट हा नक्कीच दिसेल. म्हणून हे साधे सोपे उपाय तुम्ही अमावस्येच्या तिथीला उद्या अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.